अंजीर सर्वांना काय पता है? अंजीर मराठी पैसा नाही याच्याकडे. पर्सनल बात बोलली. माझी बारी आल्याने बंद झालं, नशीबच खराब. गुड मॉर्निंग गाईज. आज दिवस तिसरा. आम्ही आमच्या उज्जैन ब्लॉग डे 3 ला सुरुवात करतोय. आज आम्ही प्लॅन आहे की पहिले 5 मंदिरं फिरून घेऊया. पहिले हे मंदिर करून महाकालचं दर्शन संध्याकाळी करायचं आणि मग तिकडून शयन आरतीचं वगैरे ट्राय करूया की मिळते का आपल्यासाठी. आणि मग आपण तसंच ब्लॉग कंटिन्यू करून महाकाल कॉरिडोर आरती वगैरे आपण सगळे आज कव्हर करणार आहोत. त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा. तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 7:30 आणि आम्ही निघालो महाकाल लो कॉरिडोरमध्ये. तिथे बसून आपण भस्म आरतीचं तिकीट बुकिंगचं ट्राय करणार आहोत. भस्म आरतीच्या बुकिंगसाठी वेट करतोय. बुकिंग झाली तर आमचे पुण्य, नाही झाली तर मग असं प्लॅन आहे की बाकीचे मंदिर फिरून घ्यायचे आणि रात्रीच्या शयन आरतीचं बुकिंग करायचं. शयन आरतीचं पण नाही झालं तर बॅकअप प्लॅन म्हणून VIP तिकीट काढून दर्शनाला निघून जाऊ. अहो आता सगळे मोबाईलवरतीच बसले. तर आता इकडे सर्वजण आलेत, आम्ही त्यांना बोलवलंय तिकीट बुकिंगसाठी. सो आता सर्वजण मिळून तिकीट बुक करतात. जवळपास आमच्याकडे 5 मोबाईल आहेत, 5-6 मोबाईल आहेत. सगळे मोबाईल आता कामाला लावलेत. आमचा मोबाईल काम करतोय. भस्म आरतीसाठी बुकिंगचं काम चालू आहे. गाईस, आता आम्ही भस्म आरतीचे तिकीट ट्राय करतो बुक करायचे. 7:30 वाजलेत, बट 8 वाजता चालू होतं तिकीट काढायला, तत्काल तिकीट. सो आम्ही वेट करतो 8 कधी वाजतात आणि आम्ही तिकीट कधी काढतोय. ते जवळपास 1 मिनिटाच्या आत सगळे तिकीट फुल होऊन जातात. बट आम्ही आता ट्राय करू तत्काल तिकीट काढायचं मोबाईल घेऊन. आणि सर्वांचं आधार कार्ड वगैरे घेतलंय. तर आपल्या नशिबात आज भस्म आरती नव्हती, त्यामुळे आपल्याला तिकीट नाही मिळालेत. पण आपण ट्राय करूया की आज रात्रीची आपण शयन आरती अटेंड करू. पण आपण त्याआधी बाकीचं उज्जैन फिरून घेणार आहोत. आपण बाकी मंदिरं फिरून घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. पुढे आपल्याला मेन गेटवरती जायचं आहे. तिथे आपण 100 रुपीज पर पर्सनच्या हिशोबाने ऑटो बुक केली आहे. आपण तिकडून ऑटोमध्ये बसणार आहोत. भारत माताच्या मंदिराच्या इकडून आम्ही चाललोय. आता मंदिरातून दर्शन वगैरे घेतलंय, म्हणजे फोटो वगैरे क्लिक केलं आणि आता चाललोय. हिअर इज आवर बर्थडे बॉय मिस्टर शिवदास माली. आपण सगळे निघालोय आता मंदिरं फिरायला, जसं की कालभैरव, गडकालिका. भारत मातेच्या मंदिरापासून आपण पुढे निघालो मेन गेटकडे. तिथून आपण ऑटोमध्ये बसून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आता निघालो आम्ही कालभैरव दर्शन आणि बाकी सगळ्या दर्शनासाठी. फ्लॉवर इकडे आवा लागते का? पप्पा वगैरे सगळे पुढे बसलेत आणि आपण निघालोय उज्जैन मधून ऑटो करून. तर आता आम्ही पोहोचलोय आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवर. तर दादू, आपण आता कुठे चाललो? आपण चाललोय मंगलनाथ मंदिरात. ये मंगलनाथ जी का मंदिर है, पूरे भारत विश्व का एकमात्र मंदिर है. इनका जन्म जो हुआ था वो शिव जी का मस्तक के पसीने से हुआ था. अंधकासुर नामक राक्षस के युद्ध के दौरान जो शिव जी का लड़ते लड़ते मस्तक का पसीना भूमि पे गिरा था. भूमि माता के 2 भाग हुए थे, उसमें से इस प्रकार मंगल भगवान की उत्पत्ति हुई थी. आपको आज भी पशु रूप में विराजमान मिलेंगे. मंगल भगवान अपने जीवन से जुड़े 21 कार्य देखते हैं. यहाँ पर आप उठते बढ़ सकते भाई. भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, पुत्र प्राप्ति, किसी का विवाह मंगल दोष निवारण. जो लड़का लड़की मांगलिक रहता है, किसी कुंडली मंगल दोष रहता है, किसी की शादी ब्याह में रुकावट रहता है ना, उसके लिए यहाँ पर चावल के भात का पूजन भी किया जाता है. उज्जैन में आप आए हो दर्शन दान करने के लिए. केवल 2 जगह का महत्व माना गया है. पहला है काल भैरव जिनको मदिरा पिलाई जाती है, और दूसरा आता है मंगल भगवान. इनको यहाँ पर लाल चीजों का दान होता है. जिससे आप कभी गएंगे महाराष्ट्र के शनि सिंगापुर में, उनको क्या दान होता है? काली चीजों का. तिल, तेल, लोहा, उड़द, वस्त्र. उसी प्रकार यहाँ पर मंगल का जन्म स्थान जन्मभूमि है, स्वयंभू है वो. उनको लाल चीजों का दान होता है ताकि अपने घर पे नौकरों की बाधा नहीं आए. अपने घर परिवार की सुख शांति को उनको यहाँ पर लाल चीजों का दान चला जाता है. देखना लाल चीजों में क्या दान होता है.
लाल कपड़े में था, गेहूं मसूर की दाल, पुष्प श्रीफल, अपना नाम सरनेम गोत्र मनोकामना बोल के प्रसाद चढ़ाना। बाला सामग्री होती है, 5 समय चढ़ती है, 7 के लिए भेंट मिलता है। माता पिता बाल बच्चे भाई बहन परिवार का एक संपूर्ण दान होता है। आप चढ़ाओगे तो आपके घर का दान लगता है, घर से गुजर चुको उनका भी दान लगता है। कुछ भी रुका हुआ कार्य मनोकामना हो तो रेलिक पे धागा बांध के आना, 3 महीने में कार्य पूर्ण से मंगल होते हैं। जो वोट पे किस कार्य लिखे ना मंगल के दिन चलते हैं। आप चढ़ाओगे तो आपके घर का दान लगेगा। जोड़े सो तो एक में हाथ लेके चढ़ा दो, ये लीजिए मंगल का दान प्रसाद, नाम सरनेम गोत्र मनोकामना बोल के प्रसाद चढ़ाते हैं। हा सगळ्या वस्तू तिथे चढतात. हातात घ्यायचं असतं का हे? गाईज सब ले रहे सगळे घेतात. आता मी एकटाच घेत नाही. बोललो मी काय करू घेऊ, देवाने सगळं दिलं आहे मला आणि जे पाहिजे ते बरोबर देतो आहे. फक्त आपण जाऊन देवाचे दर्शन घ्यायचं. आता चढवायचे सर्वांनी घेतलं आहे चढवायला, पण मी नाही घेते. पैसा नाही याच्याकडे. पर्सनल बात बोलली. नाही अशी गोष्ट नाही आहे माझ्याकडे, पण मी नाही घेते. परत घ्यायला मम्मीला कॉल करा, मग मम्मीला कॉल करून सगळं विचारा. ते कष्ट मी नाही घेत. मम्माच बॉय. आपण आता आलो आहे मंगलनाथ मंदिरात. तिकडे आपण पूजन वगैरे करून प्रार्थना करून आपण पुढच्या प्रवासाला सुरू करूया. इकडे मंगल दोष असेल किंवा कोणती बाधा येत असेल तर त्याचं समाधान होतं सगळं. मंगलनाथ मंदिरमध्ये चाललो. टकला थंड करतो. टकला थंड आपण पण आता थंड बंद झालं. माझी बारी आली आणि बंद झालं. नशीबच खराब. बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे. पार्ट्याच्या बद्दल तर हे आहे मित्रांनो श्री मंगलदेवांचं वाहन मेष. यांच्या पण पाया पडून पुढे श्री मंगलदेवांच्या पाया पडायला निघालोय. तर आता आम्ही मंगळेश्वरचं दर्शन केलेलं आहे आणि आता चाललो आहे दुसऱ्या मंदिराकडे. तर आता हे इथे थांबलेत. मला वाटलं खाली गेलेत, पण हे इथे थांबले. कसं वाटलं? हाय गाईज, कसं वाटलं दर्शन? एकदम बढिया. मन प्रसन्न झालं आहे. मंदिरमध्ये आलो आणि खूप मनाला समाधान वाटलेलं आहे. मंगल दोष, मंगल की शांति करना, कृषि क्षेत्र में, भूमि क्षेत्र में, विद्या क्षेत्र में, व्यापार व्यवसाय में वृद्धि करना, जो पूजन किया है, प्रसाद चढ़ाया है, इसका पुण्य फल हमको हमारे परिवार को क्षमा करना. 11 बार ओम मंगलाय नमः, ओम भूमाय नमः ध्यान करना सभी को. ओम मंगलाय नमः, ओम भूमाय नमः, ओम मंगलाय नमः, ओम भूमाय नमः, ओम मंगलाय नमः. सबका भगवान मंगल करना. ले बच्चा खूब पढ़ो, विद्या बुद्धि की प्राप्ति. भगवान आप सबकी यात्रा मंगल. ले बच्चा खूब पढ़ो, मंगल भगवान सबका मंगल. तर आता आमचं दर्शन झालं आहे. कसं वाटलं अजून? दर्शन छान झालं. खूप मस्त दर्शन वगैरे झालं. काय लाईन वगैरे पण नव्हती एवढी. सो आता नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो. भेटूयात. अब हम जाने वाले आश्रम में. और आश्रम मतलब बता ज़रा इन्फॉर्मेशन अगर तेरे को पता हो तो. मराठी. तर गाईज आम्ही आता आश्रमला चाललो. आम्हाला त्या भैयाने नाव सांगितलेलं होतं आश्रमचं, बट मला आता लक्षात नाही येते. तर तो आश्रम बघून येतो आम्ही. आणि ऊन पण खूप कडक पडला आहे, एवढा की रुकतोय, एकदम टोचतोय.
अंजीर अंजीर अंजिराच्या माळा बनव. भैया अंजीर कैसे दिए? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. दिखाओ थोड़ा कैसा है. तो हम अभी अंजीर ट्राई करेंगे. अंजीर कैसा लग रहा है पता है? अंजीर जैसा. महार्षी संदीपानी आश्रमला आता चाललो. तो ये भैया इधर गुलाब के फूल बेच रहे हैं. चलो भैया. जय श्री कृष्ण. सो ये आश्रम है जहाँ पे श्री कृष्ण सीताराम बलराम वगैरह सब इधर रहते थे, सब विद्या वगैरह सीखते थे. तर आम्ही इकडे आलो होतो संदीपानी आश्रमला आणि तिकडे हे एक्झिबिशन बघतो आम्ही. इतकं सुंदर आहे, इतकं प्रॉपर केलेलं आहे सगळं आणि खूप इथे येऊन असं एकदम भारी वाटतं. पूर्ण गुरु शिष्य वगैरे कसे बसलेत, कोणती कला शिकतायत, काय करतायत ते पूर्ण डिस्क्राईब केलेलं आहे इमेजेस थ्रू. 14 महाविद्यांचं त्यांनी इकडे सगळं काय आहे काय नाही त्याचं चित्रीकरण केलं आहे आणि प्रत्येक गोष्ट एकदम इझिली प्रकारे कसं समजू शकतील तसं दाखवलं आहे. त्याचा जो ओके मित्रांनो, या पार्टमध्ये आपण इथेच थांबूया. लगेच मी दुसरा पार्ट अपलोड करतोय. त्यामध्ये आपण श्री स्थिर गणपती, श्री कालभैरव आणि गडकालिका माता यांचं दर्शन करणार आहोत. तर तो सुद्धा पार्ट तुम्ही नक्की पहा. बाय बाय गाईज.